नमस्कार. बोलूया तुमच्या आमच्या मनातलं या पॉडकास्टमध्ये आज आपल्याशी संवाद साधायला आलेले आहेत महाराष्ट्रातील उत्तम अभिनेता श्री संभाजी तांगडे सर. नमस्कार, नमस्कार सर. नमस्कार. सर, सगळेजण तुम्हाला सैराट हा चित्रपट प्रसिद्ध झाल्यापासून खरं तर 10 वर्ष झाली आहेत त्या चित्रपटाला. पण आजही तुम्हाला परशाचे बाबा हो. असंच सगळेजण ओळखतात. वर्षाचा बाप. बाप असं ओळखतात. तर खरंच या अभूतपूर्व यशानंतर तुमच्या आयुष्यामध्ये नेमकं काय बदललं आणि काय बदललं आजही नाही? अ, खरं म्हणजे मी एवढे दिवस झाले मराठी रंगभूमीवर काम करतोय. म्हणजे 1993ला मी पहिलं नाटक केलं होतं. पण मला पहिलं व्यावसायिक नाटक करायला मिळालं 2012 साली. तोपर्यंत मी हौशी रंगभूमीवर तिकडे गावाकडेच नाटक करायचो. आणि चित्रपटात यायला तिथून पुढं आणखी म्हणजे मला वाटतं सैराट हा काहीतरी 14मध्ये 13-14 मध्ये त्याचं शूट झालं होतं. तर एवढा प्रवास लागला आणि मग खरंच सिनेमात आल्यानं बदलतं. लोक मला असं प्रत्यक्ष कोणी असं रस्त्यानं चालताना जरी ओळखत नसलं, पण ज्यांनी मला ओळखलंय किंवा माझी ओळख करून दिली, तर त्याचा खूप फायदा होतोय आता, की मला लोक ओळखतायत, काही छोटं-मोठं काम करायला बोलवतायत. तर हा नक्कीच बदल झालाय आणि माझाही कॉन्फिडन्स त्यामुळे वाढलाय, की मलाही अ, अभिनय येतोय, करता येतोय. नाहीतर मी चाचपडतच होतो. मी काही तसा नाट्यशास्त्र शिकलेलो नाही किंवा कुठेही चित्रपट कलावंत होण्यासाठी कुठं जाऊन अजून काही शिकलेलो नाही. पण ही मराठी रंगभूमीवर काम करता करताच हे असा प्रवास चालू आहे. तर निश्चितच बदल झालाय. आणि काय आजही बदललेलं नाहीये? अ, काय माणूस म्हणून मला काही असं म्हणजे आपण जो आपल्या ज्या ज्या क्षेत्राची आवड आहे, त्या क्षेत्राकडे आपण जो प्रवास सुरू केलाय, हं. तर त्या प्रवासात गती आली आहे आणि हे हा फरक मला जाणवतोय. बदललं तसं काही नाही. अच्छा. मी आहे तसाच आहे. माझ्या अवतीभोवतीचे जे मित्र आहेत तेच आहेत. सगळं. खरं आहे. आता एकीकडे नॅशनल विनिंग सगळे चित्रपट किंवा ओ-टी-टी हे सगळं तुमचं म्हणजे सुरू आहे आणि दुसरीकडे तुमचं शेती, गाव, एकत्र कुटुंब तुम्ही म्हणालात तसं आणि हे सगळं जमिनीशी जोडलेलं नातं तुमचं आहे. तर हे सगळं दोन्ही तुम्हाला याची सांगड घालणं हे कसं काय जमतंय आजही? मला वाटतं याची बीज त्या मराठी रंगभूमीच्या माझ्या प्रवासातच दडलेली आहे. कारण आम्ही गावाकडं राहून थिएटर करायचो. म्हणजे मी पहिलं नाटक केलं 1993ला आणि त्यानंतर पुढे ज्यावेळेस राजकुमार तांगडे हा लिहायला लागला आणि मग आम्ही त्याची नाटकं करायला लागलो. तर त्या राजकुमारच्या एका एकांकिकेनं आम्ही महाराष्ट्राला माहीत झालो. आकडा नावाची एकांकिका त्यानं केली होती. काय झालं होतं, आम्ही हे दरवर्षी एक नाटक आम्ही गावामध्ये करायला लागलो आणि मग त्याचे प्रयोग किती व्हायचे, तर आसपासच्या 2 किंवा 3 गावामध्ये आम्हाला बोलविलं जायचं. जे की 10-15 किलोमीटरवर, 20 किलोमीटरवरच्या गावामध्ये आम्हाला बोलून त्याचे एक 3, 4, 5 प्रयोग व्हायचे आणि ते नाटक मग संपलं. त्याचं संपलं काम. मग मग पुढच्या वर्षीच कुठल्यातरी नव्या विषयाला हात घालायचा, असं असं एक सुरू झालं होतं. आणि मग राजकुमारची आणि आपला बीडचे सुधीर निकम नावाचे रायटर आहेत. चांगला नट आहे. गलित गोंधळ दिल्लीत मुजरामध्ये त्यांनी सुंदर भूमिका केली. त्या महाराजाची भूमिका त्यांनी केली. तर ते प्राध्यापक याला होते बलभीम कॉलेजला याला बीडला. तर ते एकांकिका याला नाट्य स्पर्धेला असायचे बरेचदा. त्यांची उचल नावाची एकांकिका त्या काळात चालू होती आणि ती खूप गाजत होती. तर त्याची राजकुमारची भेट झाली कारण राजकुमार बीडला शिकायला होता. तर तो त्याला म्हणे, "राजा तू एखादी छोटं नाटक का नाही लिहीत?" राजा म्हणला, "छोटं नाटक काय असते?" ते म्हणला, "अरे एकांकिका, स्पर्धा असतात त्याच्या 35 मिनिटाचं लिहायचं आणि हे करायचं." तर मग आमचं तसं एक सुरू झालं. मग राजकुमारचं काय लिहावं, काय लिहावं? तर आमचा चळवळीचा पिंड त्याचा असल्यामुळे शेतकरी संघटनेत त्यानं 10 वर्ष काम केलं. शरद जोशींच्या त्या चळवळीमध्ये. मग आम्ही त्या विचाराशी जोडलेलो होतो. तर राजकुमार तर भाषणं देत फिरायचा त्या संघटनेमध्ये. तर मग तो म्हणे, "यार विजेचा प्रश्न." एक दिवशी तो टीव्ही बघत होता आणि त्याला टीव्हीत असं दिसलं, की काश्मीरमध्ये पण आकडे टाकतात.
वीज चोरून वापरतात असं काहीतरी अच्छा, आकडा टाकणं म्हणजे न्यूज येत होती. हा, अच्छा, तर वीज चोरून वापरणे म्हणजे आकडा, विजेचा आकडा असं ते बर. विषय होता. त्याला क्लिक झालं की अरे आपल्या गावात पण आकडे आहेत, की शेतकरी पण ज्यावेळेस वीज बिल भरत नाही त्यावेळेस त्याचं कनेक्शन कट केलं जातं. कट केलं जातं तर पीक वाचविण्यासाठी तो वीज चोरी करणं गरजेचे, नाही तर वीज बिल भरायला पैसे नाहीत आणि पैसे येऊस तर वाट बघितली तर पीक जळून जाईल. पीक हम्म, जाणं म्हणजे वर्ष वर्ष खराब होणं, वर्षभर काय खायचं. हम्म, असं तर मग त्याचा पर्याय म्हणून चोरी करायची. त्याच्यात एक सुंदर संवाद आहे की वीज चोरीचं समर्थन कसं करतो. तर राजकुमार लिहितोय की कबीराच्या घरी संत जेवायला आले आणि घरात अन्नाचा कण नव्हता, तेव्हा त्यानं वाण्याच्या इथं जाऊन चोरी केली आणि त्या संत लोकायला जीव घातलं. तसं म्हाया वारकऱ्याचं हे पीक म्हणजे अन्न, आणि हे अन्न म्हणजे परब्रह्म, आणि हे परब्रह्म जर माझ्या इथं पाण्या वाचून उपाशी मरत असन तर मग मी बी कबीरासारखं करीन. लाईट चोरून का व्हायना, आकडा टाकून का व्हायना, पण ह्या गव्हाला पाणी तर देईनच. असा तो त्यातला संवाद होता. तर मग राजकुमारनं विचार केला की हा 35 मिनिटाचा आपण एक नाटक करूया. आणि ते नाटक आम्ही एका स्पर्धेमध्ये, पु ल देशपांडे एकांकिका स्पर्धा रणजितसिंह मोहिते पाटलांनी त्यावेळेस घेतली होती पूर्ण महाराष्ट्रभर. बर. तर त्या स्पर्धेनं आम्हाला खरं म्हणजे महाराष्ट्रासमोर आणलं. आणि त्या स्पर्धेमध्ये परीक्षकांनी आम्हाला बघितलं पहिल्यांदा नाट्यगृहामध्ये आणि त्याची खूप चर्चा झाली. मग त्याचे पहिला प्रयोग अकलूजला त्यांनीच आयोजित केला त्या रणजितदादाच्या टीमनं. आणि मग मुंबई, पुण्यामध्ये त्या नाटकाबद्दल माहिती झाली आणि त्या नाटकाबद्दल लिहिल्या गेलं. त्याच्याबद्दल टी व्हीमध्ये अर्ध्या तासाचा 20 मिनिटाचा एक छोटासा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर लोकांना ते माहीत झालं आणि त्या छोट्याशा एकांकिकेच्या आम्ही जवळजवळ 250 ते 300 प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात केले. लहानपणी तुम्ही स्त्रियांच्या भूमिका करायचा, म्हणजे मुलीची भूमिका हो. करायचा. मी पहिल्यांदा 11वीला असताना आमच्या गावाला एक नाटकाची जुनी परंपरा होती. म्हणजे आमच्या गावात कोणतरी पाटील नावाचे एक शिक्षक आले होते आणि त्यांनी गावामध्ये 2 पार्ट्या होत्या. म्हणजे 2 वाडे एकमेकांच्या विरोधात, एकाच भावकीचे 2 राजकारणी होते. गाव 2 भागात विभागलेलं. आणि त्या पाटील गुरुजीने आमच्याच गावात मध्ये एक नाटक बसवलं होतं कुठलं तरी. मला वाटतं काय त्या नाटकाचं नाव मला आठवणा, मध्ये आठवलं तर तुम्हाला सांगाल मी. तर ते नाटक त्यांनी बसवलं आणि ते नाटक बसवताना गावातले सगळ्या दोन्ही पार्ट्याचे कलाकार घेतले त्यांनी. हम्म. आणि ते नाटक बसवताना मग त्या 2 जे राजकारणी होते त्यांना बोलवलं, म्हणे तुम्ही आम्हाला या नाटकात मदत करायची, आणि त्या दोघांना एकत्रित आणलं त्या याच्यासाठी. तर तिथून आमच्या गावाला नाटकाची परंपरा सुरू झाली आणि दरवर्षी गणेश उत्सवामध्ये नाटक बसायला लागलं. तर मी मोठा होईपर्यंत आमच्या गावात 5 नाट्यमंडळ तयार झाले. आता एका नाट्यमंडळामध्ये 20-25 पोरं असायची. 5 नाट्यमंडळ म्हणजे किमान 100 मुलं त्या नाटकाच्या उद्योगाला लागलेली असायची. आणि हा गणेश उत्सव आला की महिना 2 महिने आधी ती तयारी सुरू व्हायची. मग पुस्तक कोणते मागवायचे, मग पुण्याला त्यावेळेस काही हे नव्हतं, लॅब, जालना औरंगाबादला पुस्तकं भेटायची नाही. मग पत्र पाठवायचं, ते पत्ते असायचे त्यांच्याकडं. मग पुण्याला कुठेतरी ते बुक स्टॉल होतं, त्याचा पत्ता होता, ते पत्र जायचं, आंतरदेशी पोस्ट कार्ड ते 25 पैशाचं ते जायचं. मग ते पुस्तकं यायची, मग ती वाचल्या जायची, मग त्यातलं कुठलं तरी निवडायचं. असं असं ते मजेशीर सगळं होतं. तर आणि गावात स्त्री पार्टी नट असायचे जे करत राहायचे दरवर्षी नाटक. आणि काय झालं होतं की एका ग्रुपला, जो माझ्यापेक्षा वयानं मोठा ग्रुप होता, तो लक्ष्मीकांत नेब असं त्या आमच्या नाटाचं नाव. ते बिचारे 2-3 वर्षापूर्वी रेल्वे अपघातामध्ये त्यांचं निधन झालं. खूप सुंदर काम करायचा तो माणूस, पण गावापुरतच राहायला. किराणा दुकान, असं एरवी त्यांचा उद्योग किराणा दुकानाचा होता. तर त्यांना स्त्री पार्टी नट पाहिजे होता. आणि तो स्त्री पात्र करणारा कसा आहे की नुकतीच असा, म्हणजे 11वी-12वीचा असला की ते सोपा जायचा करायला. कारण जास्त मोठा झालेला पोरगा म्हणायचा मी स्त्री पात्रासाठी मिशा नाही काढणार. तर ही एक अडचण राहायची. तर मग ते काय करायचे, जरा 10वी-11वीचं पोरग घेतलं ना तर मग ते चालून जायचं असं. तर ते म्हणले मला भेटले, ते मला म्हणे संभा नाटकात काम करतो का. तर मी म्हणलं मला आवडेल यार करायला. स्त्री पात्र आहे म्हणजे करशील. म्हणलं, हो करील. आणि मी जरा लुकडा असं खूप बारीक होतो मी त्यावेळेस. माझे काही फोटो आहेत, मी तुम्हाला दाखवेल ते. बर. तर त्या नाटकातले फोटो आहेत. हम्म. तर स्त्री भूमिका.
तर मग मी म्हणलं तुम्ही फक्त वडिलाला विचारावं, नाना जर हो म्हणले तर मी करल, नाहीतर मग नाही करणार. हम्म. मग ते दुसऱ्या दिवशी सकाळी आले घरी आमच्या दोघं जण. अजून एक आमचे रामेश्वर तौर म्हणून आमचे मित्र आहेत, ते आणि लक्ष्मीकांत घरी आले. तर माझ्या वडिलांची आंघोळ वगैरे झाली होती आणि ते आता त्यांचं धोतर नेसण्याचा उद्योग चाललेला, ते मिऱ्या घालून असं चालणं, धोतर असं धोतराचा तो बांधण्याचा, सोगा. धोतरा बांधण्याचा, धोतर बांधण्याचा विधी चाललेला हा. होता. आणि हे बसले आणि हे महा चालू नाटकवाले लोक आपले आले की त्यांनी माझी स्तुती सुरू केली. काय संभा हुशार आहे तुमचा, हा हा हा. 10वीला त्याला 55% मार्क पडले. आता 55% मार्क म्हणजे काही हे नाही, मोठे मार्क नव्हते. बरं 55% म्हणजे त्यावेळेस आमच्या ग्रामीण भागामध्ये सगळ्यात मोठं नोकरी कोणती, तर D.Ed ला नंबर लागला म्हणजे आयुष्याचे प्रश्नच मिटले. मास्तर झाला म्हणजे जगण्याचे प्रश्नच मिटले त्याचे, असं एक हे होतं त्या काळामध्ये. D.Ed ला नंबर लागला पाहिजे याच्यासाठी 10वीची मुलं फार हे करायचे. 55% म्हणजे D.Edही मिळत नव्हतं. पण यांनी कौतुक केल्यानंतर माझे वडील काय असे हे नव्हते फुगणारे, लगेच ते म्हणे काय काम आहे सांगा, बाकीचं नको सांगू. तर ते म्हणे काय नाही, संभाजीला नाटकात काम करायचं म्हणतोय. तर माझे वडील म्हणले त्याला आवडत असेल तर कर ना मग. आणि मला त्यांनी परमिशन दिल्यासारखीच झाली. त्याच्यानंतर मी वळून पाहिलंच नाही. तर नाटक करणाऱ्याला कुठं घरून विरोधच होता ना आपल्याकडे. आज एखादा मुलगा म्हणला मला नाट्यशास्त्र शिकाय, कोणी म्हणतं नाही, अरे नाट्यशास्त्र कसलं शिकतोय, दुसरं काहीतरी पोटा पाण्याचा धंदा शिक, भाकरीचा धंदा शिक. असं कुठलेही सहज कोणी नाट्यशास्त्राकडं, नाटकाकडं येऊ देत नाहीत कुटुंबातली माणसं. माझ्या वडिलांनी मला त्याला आवडत असेल म्हणजे माझ्या वडिलांनी मला संमती दिली की तुला जे आवडतं ते आयुष्यात कर. आणि ते मला फार भारी वाटलं. आणि मग मी हे ठरवले की मला हे आवडतं तर आपण हे केलं पाहिजे. वा. तर ही ही गंमत. आता माझ्या वडिलांनी नाटकात काम केलेलं आहे त्या काळात. बर. माझ्या वडिलांनी विश्वामित्राची भूमिका केली होती. ते कुठलं नाटक, विश्वामित्र, ते याला काय हो, तपश्चर्येला बसला. डोम आणि ते हे त्याच्यामध्ये ते काय नाव त्या नाटकाचं, मला आठवे ना आता ते नाटक. मेनका विश्वामित्र हा, तेच विश्वामित्र, ना? त्या हा. नाटकाचं नाव मला आठवे. तेच नाटक हो, ना? खूप फेमस. ते नाटकाचं असं होतं की असं म्हणतात की ते वर्षभर त्या नाटकाच्या तालमी चालल्या. बर. आणि त्या नाटकामध्ये ज्या व्यक्तीने स्त्री भूमिका केली होती, तर पूर्वी ते जे मास्तर होते ते पाटील गुरुजी, तर स्त्री भूमिका करणं म्हणजे कमरेवर हात ठेवणं, म्हणजे स्त्री पार्टी नट म्हणजे काय, अभिनय करताना एक हात कमरेवरच पाहिजे त्याचा, असं ते होतं. तर त्या माणसाला एक वर्षभर ज्याच्या तालमी चालल्या, तो आजही उभा राहिला की असं उभा राहते. आणि बोलताना असे आता करून माझं बोलतात हसणं प्लीज हा, मी स्त्री पार्ट केलं ना. माझी एक गंमत अशी झाली की मी ज्यावेळेस करायला लागलो ना नाटकामध्ये, मी पहिली भूमिका ज्यावेळेस केली, तर त्या नाटकाचं नाव होतं सरपंच खुनी पाटील बैमानी, असं त्या नाटकाचं नाव. आजही त्या नाटकाचे गावखेड्यांमध्ये प्रयोग होते बरं का. सख्खे भाऊ पक्के वैरी, देवारा, ही जुनी गणेश हिरलेकर वगैरे ही लेखक मंडळी, हीच पुस्तकं. आमच्याकडे एकच प्याला नाटक पण गावामध्ये बसव, कवडी चुंबक नाटक आमच्याकडे बसवलं होतं आमच्या गावामध्ये. आमच्या गावामध्ये अंक पडदा होता, म्हणजे तो उघडायचा असा हे झालं की. तर मी पहिल्यांदा जेव्हा स्त्री भूमिका करायला स्टेजवर आलो, तर मी ते नाही केलं कमरेवर हात देणं आणि हे. मी काय करायचं की ह्या प्रसंगामध्ये बाबा ही स्त्री कशी बोलल आता, तर मी तसा अभिनय करायचो. तर नंतर मी अनावधान करायचं, मला वाटलं हे छान वाटतंय, तर मी तालमीमध्ये पण हे म्हणायचे पोरं, म्हणजे अरे हे लय भारी आहे, तू असंच बोल, असंच बोल. बाकीचे लाऊड अभिनय करायचे, ते जुनी नट होती सगळी, त्यांनी बदल नाही केला माझ्यासाठी. पण मला त्यांच्यासोबत ते तसं नाही करता आलं. मी नॅचरली करायला लागलो. तर नंतर नाटक संपल्यानंतर आमच्या गावातली जे प्रेक्षक दुसऱ्या दिवशी त्या दिवशी मला भेटली, नंतर बोलताना असं म्हणे तू जिवंत अभिनय करतो, असं मला म्हणायचं. सर, चिमकीसारखा चित्रपट तुम्ही केला, जो ऊसतोड कामगारांच्या आयुष्यावर आधारित आहे, खूप इमोशनल तो आहे. तर असे चित्रपट करताना काय वाटत असतं तुम्हाला, म्हणजे तुमच्या इमोशनली तुम्हालाही काही असे हलायला होतं, काय होतं, ही भूमिका साकार करणं इतकं सोपं नाही. चिवटी हा सिनेमा, चिवटी म्हणजे आपल्याकडं ऊसाच्या चरखामध्ये जेव्हा ऊस घालतो आणि त्यातून जो रस बाहेर काढला जातो आणि पुढं ते जे निघतं त्याचं वेस्टेज मटेरियल, त्याला सोत्री म्हणलं जातं. तर कारखान्यामधून जेव्हा साखर बनते त्यावेळेस त्या निघालेल्या वेस्टेजचं ते वेस्ट जात नाही, ते त्याच्यापासून बाय प्रोडक्ट काहीतरी बनतं. म्हणजे ते त्याच्यापासून वीज निर्मिती होते, त्याला जाळल्या जातं किंवा त्याचं अजून काहीतरी वेगळं तयार होतं. पण आपण ज्यावेळेस ऊस खातो,
चावून खातो, तर ऊस खाल्ल्यानंतर जे चोथा आपण फेकून देतो, तर त्याला चिवटी म्हणलं जातं आमच्याकडं. काही ठिकाणी चुईटी म्हणलं जातं. तर फेकून दिलं जातं म्हणजे चोथा करून तिला फेकून दिलं जातं. तर तशी अवस्था ऊसतोड मजुराची होते, की त्याचं जे जगणं आहे, तर त्या चिवटीसारखं आहे. कारखान्याला जर ऊस गेला त्याची सोत्री जी निघाली त्याचं काहीतरी बनतं तरी. पण ह्या ऊसतोड मजुरांचं काही होत नाही. त्या ऊसतोड मजूर कधीही त्या पैशातून श्रीमंत होत नाही. तर तो फेकला तो मातीतच मिसळतो शेवटी. आणि त्याचे जे सगळे प्रश्न आहेत, की त्याला स्थलांतर करायला लागतंय. दर वर्षी 6, 7, 8 महिन्यासाठी तो घरापासून, गावापासून 100-200 किलोमीटर जातो, परराज्यामध्ये जातो. तर त्यावेळेस त्याची जी वाताहत होते, त्याच्या मुलाच्या शिक्षणाची वाताहत होते. त्याच्या बायकोची, स्त्री म्हणून तिचं जे काय स्त्रियांचे खूप प्रश्न आहेत त्या ऊसतोड मजुरांचे आणि अ, त्यांच्या जगण्याचेच प्रश्न आहे, राहण्याचे, सगळ्याचे पण आरोग्याचे. तर हे सगळे आम्ही त्या सिनेमामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. काही कारणानं ती फिल्म तशी रिलीज नाही करू शकलो आम्ही अजून. पण ती फिल्म त्यावेळेस मामी फेस्टिव्हललाही सिलेक्ट झाली होती. तिचं कौतुकही खूप झालं होतं. भविष्यात कधीतरी ती फिल्म नक्कीच प्रेक्षकांसमोर येईल आणि ती लोकांना आवडेल. सर, तुम्ही आतापर्यंत चित्रपट, नाटक या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्न मांडलेले आहेत. त्या भूमिका तशा तुम्ही निभावलेल्या आहेत. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? माझ्या वाट्याला जे काय आत्तापर्यंत छोटं-छोटं काम आलंय त्यातली अ, अ, म्हणजे आता नाटकाचं झालं तर आम्ही शेतीचे जे प्रश्न आहेत आमचे, तर ते आम्ही नाटकाच्या माध्यमातून मांडायचो याआधी. तर आमचं पहिला नाटक होतं आकडा नावाचं, जे शेतकऱ्यांच्या विजेच्या प्रश्नाचं होतं. तर त्याच्यानंतर काय दिलं स्वातंत्र्यानं नावाचं एक नाटक आम्ही केलं होतं. तर तेही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गोष्ट ती होती. ऊस उत्पादक शेतकरी असा जसा चिवटी हा सिनेमा ऊसतोड मजुराची गोष्ट आहे. हं. तर मजुराचं काय शोषण होतं आणि मजुराचे काय प्रश्न आहेत हे त्या सिनेमामध्ये आहेत. पण काय दिलं स्वातंत्र्यानं याच्यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी त्याचंही काय होतं आपल्याकडच्या अ, अ, सिस्टीममध्ये. राज्यकर्त्या सिस्टीममध्ये त्याचं काही शोषण होतं. तर ते त्या सिनेमाच्या माध्यमातून नाटकाच्या माध्यमातून आम्ही मांडलं होतं. त्या त्या नाटकाच्या पुस्तकाची प्रकाशन हे शरद जोशी साहेबांच्या हाताने दौंडच्या अधिवेशनामध्ये त्यावेळेस झालं होतं. तर आकडा असेल, हे असेल, त्याच्यानंतर हितशत्रू नावाचा एक दीर्घांक केला होता, जो तिसऱ्या अपत्याची गोष्ट होती आणि ते खूप सुंदर दीर्घांक होता. म्हणजे आपल्या पुणे फेस्टिव्हलमध्ये त्याचा एक शो यांनी सुरेश कालमाडी जे आपल्याकडे करायचे. छान होतं फेस्टिव्हल. त्या फेस्टिव्हलमध्ये त्याचं खूप नाव झालं होतं म्हणजे चर्चा झाली होती त्या दीर्घांकाबद्दल. त्याचे जास्त प्रयोग नाही झाले. एक 7-8 प्रयोगानंतर आम्ही ते बंद केलं कारण आम्ही दुसऱ्या कामाला लागलो होतो. तर असे विषय हे आमच्या जगण्यातले आपल्या अवतीभोवतीचे विषय हे मांडलेले. पण सिनेमामध्ये सैराटमध्ये मी भटक्या विमुक्ताचा जो पारधी समाज आहे, त्या समाजाचा व्यक्तीची मी व्यक्तिरेखा तिथं केली होती. तर ती आपल्या अवतीभोवती असणारी ही माणसं, तर ते दिग्दर्शक आपल्याला जे काही देतो, तर तेही त्याच्याजवळ त्या भूमिकेच्या जवळ जाण्यासाठी दिग्दर्शकाकडूनही आपल्याला काय मिळतं, त्यातूनही मी ती भूमिका उभी कशी केली जाईल हे त्याच्याकडून समजून घेतो हं. दिग्दर्शकाकडून असं मला अच्छा. वाटतंय. चंद्रकांत कुलकर्णींच्या दुसरी गोष्ट मध्ये मी खूप छोटासा रोल केला होता. म्हणजे सुशीलकुमार शिंदेंच्या जीवनावरती ती फिल्म होती. त्यामध्ये मी 2-3 सीनच माझे होते. पण मी त्यात छोटे सुशीलकुमार शिंदे एक 8-10 वर्षाचे असताना त्याच्या काकाकडे जातात आणि तिथे ते नदीवर पोहायला जातात आणि तिथं मग ते सवारणाच्या घाटावर ते पोहतात. तर ते सगळे त्याला पकडून त्याच्या घरी आणतात. मग ते तिथे त्याला मारणार तर हा स्वतः ते लोक मारण्याआधी हाच त्या बाळाच्या म्हणजे त्या मुलाच्या तोंडात चापट मारतो आणि त्याला जवळ नंतर ती लोक गेल्यावर त्याला जवळ घेऊन सांगतो, की "बाबा मी तुला याच्यासाठी मारलं, नसतं मारलं तर त्यांनी तुला खूप मारलं असतं." तर हे मला फार मस्त वाटलं. म्हणजे चंदू सरांनी ते माझ्याकडून तसं काढून घेतलं. एकीकडे तुम्ही या अशा भूमिका सांगताय आणि एकीकडे तुम्ही शिवाजी अंडरग्राउंड हे नाटक हो. म्हणजे करताय. जवळपास 800च्याही पुढे त्याचे प्रयोग झालेले आहेत. 938वा प्रयोग आम्ही आता काल साताऱ्यामध्ये केला. क्या बात है! मग आता एवढे प्रयोग झाले, पण याला सुरुवातीला तुम्हाला खूप विरोध झाला या हं, 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 नाटकाला हं. असं तर ऐकलं तुम्ही. हां, ऐकी बात आहे. तर हं. काय नेमकं घडलं? खरं म्हणजे हे नाटक आलं
20 मे 2012ला. आणि त्या नाटकाला अजिबात विरोध झालेला नव्हता. म्हणजे तसं विरोध म्हणून नाही, पण ज्यावेळेस आम्हाला ह्या नाटकाची जाहिरात द्यायची होती, आपल्याकडे नाही का एखादं नवीन व्यावसायिक नाटक यायला लागले, की निर्माता येत आहे आणि नाटकाचं टायटल असतं. बाकी खाली कुठलंही नाव नसतं, की दिग्दर्शक कोण, निर्माता कोण किंवा लेखक कोण याच्याविषयी काही नसतं. अशी एक व्यावसायिक नाटकाची आपल्याकडे प्रथा आहे. तर ज्यावेळेस आम्ही न्यूजपेपरकडे गेलो, की आज शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला हे नाटक येत आहे. तर कोणी ते घ्यायला तयार नव्हतं. ते म्हणले, "तुम्ही कोणीतरी जिम्मेदारी घ्या, की बाबा अ, हे कोण दिग्दर्शित करतंय, कोणी लिहिलंय किंवा काय?" तर आम्ही म्हणलं, "अरे तुम्ही तर नाटकाला तर मागत नाही, पण हे तुम्ही असं का?" तर छत्रपती शिवाजी महाराज, मोहल्ला आणि भीमनगर हे एकत्रित आल्यामुळं काय ते काय वेगवेगळे रसायन आहेत, की एकत्रित आले की त्याचा बॉम्ब तयार झाला आणि तो फुटतंय. तर आम्ही अशी त्यांच्याशी हे घातलं, पण नंतर त्यांनी ते छापलं. तर ज्यावेळेस पहिला प्रयोग 20 मेचा झाला, तर अनेकांच्या डोक्यात असं टेन्शन होतं, की बाबा आता काहीतरी विरोध होणार, लोक येणार, मग तोडफोड होईल आणि असं काय-काय होतं. पण आम्हाला आज बिलकुल खात्री होती, की आमचं काय म्हणणं होतं, की तुम्ही एकदा नाटक बघितलं ना, की तुम्ही आमचे होऊन जाल. तर त्याची कॅप्शनच सुरुवातीला आम्ही असे द्यायचो, की नाव वाचून डचकू नका, नाटक पहा, सोबत याल. आणि खरंच तसं झालं. पहिल्या प्रयोगाला माटुंग्याला झाला तो यशवंत नाट्य मंदिरामध्ये. आणि सगळे मराठी आपले नाट्य इंडस्ट्रीतली सगळी समीक्षक, दिग्गज समीक्षक तिथं हजर होती. प्रिंट मीडिया होता, इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळा तिथे आलेला होता, की सगळ्यांना वाटलं होतं, की आता काहीतरी इथं काहीतरी घडणार आहे. पण नाटक बघितल्यानंतर सगळे एवढे खुश झाले. नाटक संपल्यानंतर 2 तास तर आमचं चाललंच होतं. हा चॅनलवाला येऊन मुलाखत घेतोय, तो न्यूजपेपरवाला बोलतोय. तर अजिबात विरोध झाला नाही. विरोध कोणी केला? ज्यांनी हे नाटकच बघितलं नाही. हां. फक्त ऐकीव माहितीवर जे आतापर्यंत आहेत, ते ह्या नाटकाला विरोध आजही करत राहतात. कुठेतरी आमचा एखादा शो असला, की तिथं जाऊन पोलीस स्टेशनला अर्ज देणार, की हे नाटक शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगतंय, हिंदू देव-देवतांचा अपमान करे वगैरे, वगैरे त्यांच्या पद्धतीनं ते देतात. पण नंतर ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी बोलतो किंवा त्यांच्यातले कोणाला बघायला बोलवतो, तर तर तो विरोध मावळतो असा आमचा अनुभव आहे. आता याचंच उदाहरण सांगतो तुम्हाला. नाशिकला मोर्चा आला होता याच्यावर. म्हणजे काळे झेंडे वगैरे घेऊन सगळे एका याची लोकं सगळी आली आणि त्यांनी ते घोषणाबाजी सुरू केली. मग तिथं त्यावेळेस IBN लोकमत लाईव्ह टेलिकास्ट करत होतं. आणि मग ती लोकं आली, तर मग आमचे दिग्दर्शक, लेखक आम्ही सगळी कलाकार मंडळी त्यांना गेटवर भेटायला गेलो. की बाबा काय तुमचं काय म्हणणं आहे? तर ते म्हणे असं-असं तुमच्या नाटकामध्ये आहे आणि तो चुकीचा आहे आणि तुम्ही ते बंद करा. तर आम्ही म्हणलं तुमच्यापैकी कोणी बघितलं नाटक? तर एकही पुढे यायला तयार नाही, की आम्ही बघितलंय. मग तिथं जो PI होता, तर त्यांना म्हणलं असं एक काम करा आता. यांनी बघितलंच नाही आणि हे जर असं करतायत तर ती चूक गोष्ट आहे. तुमच्यातले एक ज्या 10 प्रमुख लोकं आमच्यासोबत नाट्यगृहामध्ये या. नाटक बघा. नाटक संपल्यानंतर आपण चर्चा करूया, की आपल्याला खरं सांगायला निघालोय म्हणतोय ना आपण. तर मग आपण एक कसं काय चुकीचं सांगतो? जर आमच्याकडून जर अनावधानानं काही चूक होत असेल, काही चूक नक्की होत असेल, तर ती आपण दुरुस्त करायला तयार आहे. असं म्हणल्यानंतर त्यांची एक 10-15 लोकं आम्ही आत घेतली आणि त्यांना बसायला शीट दिल्या, पासेस दिल्या, सन्मानिका दिल्या आणि त्यांना बसवलं. पण नाटक सुरू व्हायला वेळ होता. पहिली बेल झाली होती मला वाटतं. आणि थिएटर गच्च भरलेलं होतं. आणि एक जण उठला त्याच्यातला आणि त्यानं भाषण सुरू केलं तिथे, की आत्ताच्या आत्ता मी इथं प्रेक्षकांना एक विनंती करतोय, की हे नाटक हिंदू देवतांचा अपमान करतंय आणि त्यांचे जे काय ते मुद्दे आहेत त्या नाटकाला विरोध न पाहता करण्याचे ते सगळे मुद्दे घेऊन त्यानं भाषण सुरू केलं. तर मी प्रेक्षकांना विनंती करतो, की त्यांनी आत्ताच्या आत्ता या प्रेक्षागृहातून बाहेर निघावं आणि या नाटकाचा निषेध करावा. तर आम्ही कोणी यायच्या आत, जी पोलीस यायच्या आधी एक प्रेक्षकातलीच एक वयस्कर बाई होत्या, त्या उठल्या आणि त्या म्हणल्या, "ओ, खाली बसा. ₹200 तिकीट काढून आम्ही आलोय. आम्ही ठरवू नाटक काय आहे. म्हणजे नाटक वाईट आहे का चांगलं चांगलं आहे, आहे. ते आम्ही ठरवू. म्हणजे हं. तुम्ही नाही सांगायचं. तुम्ही शांतपणे बसा तिथं." काही संबंध नव्हता आमचा. आणि मग त्याला बसायला लागलं. मग तोपर्यंत पोलीस आले. ते म्हणे, "तुला बघायचंय का तुला आत घेऊन जाऊ?" मग तो शांत बसला. आणि नाटक संपल्यानंतर त्यातले 4-5 जण निघून गेले. पण 2-3 लोकं आम्हाला येऊन म्हणले, की खरंच आमचा गैरसमज झाला होता आणि तुम्ही चांगलं करतायत.
तर हा अनुभव आहे आमच्यासोबत ह्या नाटकाची. सर, शिवाजी अंडरग्राऊंड मधला एखादा पोवाडा ऐकायला आवडेल आम्हाला. हम्म, हम्म. अ, त्यातला मी आपला जो माझ्या म्हणजे माझा जो को ॲक्टर आहे कैलाश वाघमारे, जो या नाटकामध्ये मुख्य भूमिका करतो मिलिंद कांबळेची, त्याचा हा पोवाडा मी तुम्हाला इथं ऐकवतो. गनिमांचा झेंडा फडके, गनिमांचा झेंडा फडके, फोडले गळ्यातील मडके, हो राजे शिवराजे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा नागनाथ महाराला किल्लेदार बनवण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं आणि याही पुढे महार बेरड रामोशी यांना पाटील आणि किल्लेदार म्हणून नेमलं. वतनावर वतनी गुंड, वंशाने माजले पुंड, वतनाचे वेतन केले, वेतनी पगारी झाले. अरे जहागिरीचा थाट पाडले, वाडे खुडे महाल, अरे रेत सुखाने जगली, केली सुख शांती बहाल, हो राजे शिवराजे. सर्वांचा पालन करता, वो सब धर्मों का दाता, ना दुजा भाव कोणाचा, हिंदूंचा वा तुर्कांचा. धर्माच्या पार दिन बंधू, तो अस्सल विवेक सिंधू, गुरुराज तुका आनंदू, गुरुमाय जिजाऊ बंधू, हो राजे शिवराजे. असा तो वा वा वा, पोवाडा एकदम मुजरा. नाटकातला आहे. खूप खूप सुंदर, खूप छान. तर हे नाटक बघून झाल्यानंतर आमचा प्रवीण डाळिंबकर जो खूप सुंदर भूमिका या नाटकामध्ये यमाची करतो, जो खूप लाडका आहे शिवाजी अंडरग्राऊंड प्रेक्षकांमध्ये, अशी ती त्याची भूमिका. तर तो सगळ्यात शेवटी येऊन असं म्हणतो की सर्व जाती धर्मांच्या मावळ्यांनो, या जिरोटोपाचं माप तुम्हा सगळ्यांच्या मेंदूशी जुळो. आणि सगळं प्रेक्षक खुर्ची सोडून आपोआप उठतो आणि भरभरून प्रतिसाद देतो या नाटकाला, टाळ्या आणि शिट्ट्याचा वा. आणि जयघोषाचा महाराजांच्या वा. नावाचा. खूप छान. लवकरच तुमचे 1000 प्रयोग या नाटकाचे Thank होत you, अशी मी thank अपेक्षा बोलूयाच्या टीम तर्फे व्यक्त करते. you. सर, नागराज मंजुळे सरांबरोबर काम करताना तुम्ही ते एक दिग्दर्शक म्हणून किंवा माणूस म्हणून काय काय त्यांच्याकडनं शिकायला मिळालं? म्हणजे खरं म्हणजे नागराज मंजुळे हे आपल्या आता मराठी इंडस्ट्रीतले सगळ्यात म्हणजे विचारानं खूप पुढं असलेला माणूस, आणि हे सगळं आहे. तर ज्यावेळेस फॅन्ड्री रिलीजही झाला नव्हता आणि फेस्टिवलमध्ये तो गाजत होता, त्या दरम्यान शिवाजी अंडरग्राऊंड नाटक 2012 साली चाललेलं होतं आणि तो नागराजांना पहिल्यांदा नाटक बघायला आपल्या इथं पुण्यामध्ये टिळक स्मारक मंदिरामध्ये आले होते आणि तिथं आमची मग आटपाटची आणि रंगमाळा आमच्या ग्रुपची पहिल्यांदा ओळख झाली. आणि त्या नात्यामध्ये असं तयार झालं की नाटक संपल्यानंतर नागराज अण्णांना आम्ही 2 तास थिएटरच्या बाहेर उभं राहून एकमेकांना बोलत होतो. आम्ही किती वेळ उभा आहे आम्हाला कळलं नाही. बापरे. आणि त्याच ठिकाणी मग आटपाटशी नातं असं जुळलं की मिथुन चौधरी हा त्यावेळेस एक शॉर्ट फिल्म करत होता, पायवाट नावाची, जिला नॅशनल अवॉर्ड मिळाला त्या पायवाट फिल्मला, मिथुन चंद्र चौधरीला त्या फिल्मसाठी. तर त्या फिल्मला त्याला मुख्य नायिका म्हणजे ती छोटी मुलगी जी होती ती त्याला तो शोध घेत होता त्या भूमिकेसाठी कोण करायची. तर माझी मुलगी वैष्णवी त्यावेळेस शिवाजी अंडरग्राऊंड नाटकामध्ये काम करायची. तर मला त्यानं म्हणलं, बाजूला घेतलं, म्हणजे संभाजी मला वैष्णवी पाहिजे, अशी अशी मी शॉर्ट फिल्म करतो. अरे मला घेऊन जा. आणि म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे माझ्या मुलीला पायवाटमध्ये घेतल्यानंतर मग ज्यावेळेस सैराट सिनेमा चं काम सुरू होतं आणि मग ज्यावेळेस कास्टिंग चाललेलं होतं त्यावेळेस माझ्या रोलसाठी अनेक लोकांना अण्णा बोलवणार होता. मला असं एकदा बोलताना म्हणलं होतं की याला बोलवणार होतं, त्याला बोलवलं. पण मला ऑडिशनसाठी बोलवलं आणि मला तो जात पंचायतीचा सीन करायला दिला. अण्णा तर त्यावेळेस बाहेर होता. त्यावेळेस पूजा होती, मिथुन आणि कुतुब इनामदार ही सगळी लोकं होती तिथं. मग त्यांच्यासमोर मी ते ऑडिशन केलं. त्यावेळेस ती काही पारधी भाषेमध्ये तो सीन नव्हता लिहिलेला, मराठीतूनच होता की सगळ्या पंचांना माझी विनंती आहे की बाबा माझं पोरगं घरातून गेलं त्या दिवशीच माझ्यासाठी मेलं, त्याचा आणि माझा आता काही संबंध नाही आहे, पण मला तुम्ही आता असं जातीच्या बाहेर काढू नका, वाळीत टाकू नका, कारण माझ्या मुलीला पण आता तिचे 2 स्थळं माघारी गेले, असं म्हणून तो स्वतःच्या तोंडात फाड 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 मारून घेतो. आणि ते
तिथं पहिला मी टेक केला आणि लगेच ते कट केला त्यांनी. तर मला वाटलं अजून 2-3 वेळा करायला लागेल. ऑडिशन म्हणले की असतंच की आता जरा अजून एकदा करूया, अजून छान कसं करता येईल. तर मी म्हणलं, "अजून करायचं?" ते म्हणे, "नको हो, आता बस झालं, एवढ्यानं मारून घेतलं, आता कशाला?" तर नंतर तो तो सीन सिनेमामध्येही वन टेक झाला. बापरे. वन टेक झाला होता आणि त्याची खूप हे होती इंटरेस्टिंग गोष्ट. तर अण्णाच्या पण त्याच्यानंतर मग सैराटनंतर मला झुंड सिनेमामध्ये मला बच्चन साहेबासोबत अण्णांनी एकच सीन आहे माझा त्या सिनेमात, पण तो खूप सुंदर सीन माझ्या वाट्याला आला. बच्चन साहेबासोबत मला स्क्रीन शेअर करायला मिळाली. तर अण्णा मला आता मला मित्र म्हणतो. माणूस म्हणून अण्णा खूपच भारी माणूस आहे. तो त्याच्या सोबत काम करणारे, त्याच्या घरी काम करणाऱ्या माणसालाही तो घरच्या सदस्याचा दर्जा देतो. आता विजय वर्मा खूप छान बोलले त्याच्याविषयी. ह्या मटका किंगच्या निमित्तानं त्यांची मुलाखत कुठेतरी झाली. तर विजय वर्मा म्हणे, की मला दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे का आवडतो? तर आजही तो त्याचं त्याचं नातं मातीशी आहे. तो आजही तिथं जोडलेला आहे. आजही तो तिथं परत जातो इथलं सगळं करून. तर अण्णाची नाळ ही कायम मातीशी जोडलेली आहे वा. आणि तोच धागा कदाचित आमचा रंगमळा आणि आटपाटचा आहे. नागराज अण्णाचा आहे. वा. खूप छान. खूप छान. सर, तुमचा आता मटका किंगचा तुम्ही उल्लेख केला. त्याचं यश तुम्हाला भरपूर म्हणजे आलंय. खूप गाजतंय ते हो. ओ-टी-टीवर. तर जवळपास मला वाटतं 16-17 देशांमध्ये नंबर प्रसारित 1ला होतंय. आहे ती सध्या काय चालते. अनुभव आहे तो? कसं वाटलं तुम्हाला? मटका किंगचं शूटिंग हे माझं त्यात त्यात जो माझा रोल आहे गुलशन ग्रोव्हरचा तो ड्रायव्हर आहे खरं तर. हं. पण नंतर तो खूप फुललं ते कॅरेक्टर. तर एकूण 25 दिवसाचं माझं शूट होतं आणि ते 1 वर्षभरामध्ये शूट झालं. मला फार भन्नाट अनुभव होता तो माझ्यासाठी. म्हणजे मला नागराज अण्णांनी फार फार व्ही-आय-पी ट्रीटमेंट मला मिळाली त्या याच्यासाठी. म्हणजे नागराज अण्णा वर्सोव्याला राहायचा, म्हणजे मुंबईतल्या टॉपच्या एरियामध्ये. जवळ आम्ही जिथं राहत होतो त्या फ्लॅटचं भाडंच काहीतरी ₹2,00,000 महिन्याचं होतं. बापरे! तर अण्णा म्हणे, "तू इकडं-तिकडं कुठं राहतो मित्रांकडं, तू माझ्यासोबतच येऊन राहा." मी त्याच्या मर्सिडीज गाडी असायची मला सकाळी सेटवर जायला. वाह! तर अशी सगळी मजा. हं. पण ती फिल्म म्हणजे ती ती शॉर्ट जे वेब सीरीज आहे ती करायला मला एवढी मजा आली ना. ही जी मोठी माणसं आहे आता गुलशन ग्रोव्हर सारखा ज्याला आपण सिनेमात ज्याला बघत-बघत आपण मोठं झालोय. खरंय. मी याला असताना परतूरला मी आणि राजकुमार आम्ही शिकायला होतो 2 वर्ष आणि तिथं आम्ही हातानं स्वयंपाक करून खायचो. हं. एक 10-10च्या खोलीत आम्ही राहायचो आणि 11वी-12वी आम्ही तिथं सोबत होतो. तर त्या परतूरमध्ये जवळ-जवळ 8-10 व्हिडिओ काय म्हणते त्याला व्हिडिओ सेंटर होते. हो. 2 सिनेमा टाक्या पण होत्या मोठाल्या. पण हे 10 होते आणि तिथं सकाळी म्हणजे 9ला तिथं ते सुरू होऊन जायचं. म्हणजे पहिला 12 ते 3, 3 ते 6, 6 ते 9, 9 ते 12 असे 4 शो त्या व्हिडिओ सेंटरवर व्हायचे. तर आमचं सकाळी उठल्यानंतर पहिला उद्योग हा असायचा, की एकाने ते 9 वाजता आता 12ला कुठला चित्रपट आहे त्याचं बाहेर पोस्टर लागायचे. तर जाऊन यायचं आणि बघायचं ह्या इथं शालिमारवर कोणता आहे, अजून लक्ष्मीवर कोणता आहे किंवा अजून काय वेगवेगळे काय नावं होती मला आता नीट आठवतही नाही. हां. तर ते बघायला जायचं काम माझं असायचं. मग मी जाऊन यायचो. हं. मग कुठलं यार तिथं? मग तिकडं इथं शेरनी आहे, तिकडं लोहा आहे, तिकडं शोले आहे, अजून असं कुठला तरी सिनेमा. मग कोण आहे लोहामध्ये असं म्हणलं, की मग नावं घ्यायची आपण हं. त्याच्यामध्ये हा हिरो आहे, तो हिरो आहे, तो हिरोईन. मध्येच माझं आणि मी आणि संभाजी तांगडे असं म्हणायचं अरे जमतीनं. वाह! आणि तर ह्या मोठ्या माणसासोबत मी कायम नावं लावायचो. बच्चन साहेबासोबत, धर्मेंद्र सोबत, हं. गुलशन ग्रोव्हर, हं. अमरीश पुरी ह्या लोकांसोबत माझंही नाव जोडायचो. हां. आणि काय गंमत आहे बघा, बच्चन साहेबासोबत आहे मला त्या सिनेमामध्ये कुठेतरी माझं नाव असेलच ना त्या क्रेडिट लिस्टमध्ये. तिथंही आहे नक्कीच. गुलशन. आता तर हे मला आपोआप मिळालं. काय याला काय म्हणायचं कळत आणि नाही. हो. आणि हो, म्हणजे ते आणि नाही म्हणजे आणि म्हणजे मी आपल्याकडे आणीचा अजून हे प्रमुख भूमिकेत असा अर्थ हां, होतो. बरोबर. पण मी त्याच्यात आहे असं सांगायचं होतं. नाही, खूप छान. हं. नक्कीच अभिमानास्पद आहे हा हं, क्षण. हं, हं. सर, जालना ते आता Amazon प्राईम ही इतकी तुमची जर्नी आपण म्हणूया, प्रवास म्हणूया. हं. काय वाटतं या प्रवासाबद्दल काय वाटतं? खरं म्हणजे आयुष्यात कधीच ठरवून काय केलं नाही. म्हणजे अनेकदा आपण म्हणतो की प्लॅन करून जगलं पाहिजे, भविष्याची तरतूद केली पाहिजे, असं म्हणते ना. आता आम्ही अनेकदा ते आपल्याकडं हे येतात बघा,
LIC वगैरे काढा नाही का की हो, हो. प्रीमियम घ्या, मग तुम्ही हा. जर ऍक्सिडेंट गेला तर तुम्हाला एवढे पैसे मिळतील तुमच्या कुटुंबाला वगैरे. हा. आम्ही शेतकरी माणसं आहे, आम्ही नेहमी म्हणत असतो, आम्ही कायम अडचणीतच असतो. आमचं मायनसच कारभार चाललेला आहे. खरंय. तर आमचं वर्तमानच खराब आहे, त्याच्यामुळे भविष्याचा काय लफडा विचार आम्ही काय करत नाही. तर कदाचित ते शेतीचा व्यवसायच आमचा असा आहे अनिश्चिततेचा, की ते पाऊस आला तर आमचं पिकतंय, नाही आला तर जातंय. ह्यामुळं कदाचित ते आमच्यामध्ये आलेलं आहे. याचं ठरवून काही केलं नाही आयुष्यात. किंवा नाटक करायलाही निघालो नव्हतो. व्यावसायिक नाटक करायला आता शिवाजी अंडरग्राऊंड सारखं नाटक आहे. ते काय व्यावसायिक नाटक आता ठरवून आज लिहायला आधी काहीतरी प्लॅन केलाय आणि आता शिवाजी अंडरग्राऊंड लिहितो, दाखवतोच की काय शिवाजी महाराज, असं नाही आहे ते. शिवाजी महाराजांवर काहीतरी आपण करूयात असं म्हणून एक संभाजी भगत, राजकुमार तांगडे ही लोक एकत्रित आली आणि आम्ही एकत्रित येऊन त्याच्याबद्दल 1.5 वर्ष 2 वर्ष नीट अभ्यास केला आणि हे बनलं. तर त्यावेळेस व्यावसायिक रंगभूमीवर जायचं असं काही ठरलेलं नव्हतं, पण ते व्यावसायिक रंगभूमीवर ते गेलं. त्यातून मग हे पुढं असं गेलं. आता हा सगळा प्रवास कधीही आयुष्यात ठरवून काय केलेलं नाही. वाऱ्यावर आयुष्य उधळलेली माणसं आम्ही आहोत सगळी, असं बरं वाटतंय. सर, आज तुम्ही बोलूया तुमच्या आमच्या मनातलं या आमच्या पॉडकास्टमध्ये आलात आणि इतका छान भरभरून गप्पा मारल्या. मला खात्री आहे की सगळ्या आपल्या श्रोत्यांना, प्रेक्षकांना त्या नक्कीच आवडतील. आमच्या बोलूया टीमतर्फे मी हे मराठी नाटक जे लिहिलेलं आहे क्षितिज पटवर्धन यांनी, भूमिका, आणि सध्या हे नाटक खूप गाजत आहे, तर हे तुम्हाला आमच्या टीमतर्फे मी देऊ इच्छिते. तुम्हालाही जर हा शो आवडला तर तुम्हीही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ह्या चॅनलला सपोर्ट करा. इतरही खूप मान्यवरांच्या मुलाखती लाईनीनं या चॅनलवरती येणार आहे. थँक्यू. थँक्यू सर. तुम्हाला आजचा आमचा एपिसोड कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तुम्हाला याबद्दल काही बोलायचं असेल, भरभरून काही सांगायचं असेल आणि अजूनही तुम्हाला काही काय हवं आहे बघायला पुढं, आमच्याकडनं कोणकोणते विषय हवेत, तर ते कमेंटमध्ये नक्की लिहा. हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.